धुळे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कांदा उत्पादक असे शेतकरी आहे। नगदी पीक म्हणून शेतकरी कांद्याकडे बघतात, मात्र कांद्याचं उत्पन्न होऊन देखील कांद्याला भाव नाही। त्यामुळे आता आपण धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेलो आहोत आणि काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल दादा, काय कांद्याला भाव आहे, काय अपेक्षा आहे? कांद्याला भाव पाहिजे तसा भेटत नाहीये। सरकार काय सांगतं आणि मार्केटमध्ये काय भाव जातो कांदा ससा करून आता डिझेल पेट्रोलचे बी भाव वाढले। परत कांद्याला चांगला माल फक्त 1000 पर्यंतच घेत आहे आणि 500 पर्यंत सुरुवात आहे। 500 पासून सुरुवात आहे ते 1000-1100 पर्यंतच कांदा घेत आहे। तर कांद्याची लई मरणूक आहे, शेतकरीची बी मरणूक येते। कांद्याला पाहिजे तसा भाव भेटत नाहीये। नक्कीच आपण काय म्हणाल, कांद्याला अपेक्षित भाव भेटतो आहे कारण काय अपेक्षा आहे? अपेक्षा कांद्याला भाव म्हणजे आपला जो गव्हर्नमेंट जे सांगत होतं की बा नाफेड चालू हा 1500चा भाव हो, पण ते भाव मिळत नाही शेतकऱ्याला आणि सगळं महागाई झालेली आहे। डिझेल पेट्रोल हो आणि परत हे खत बियाण्याचे, त्याच्यामुळे शेतकरीला परवडतच नाही ती। नेमका कांदा नेमका काय भावाने विकले जातोय आणि आपली अपेक्षा काय आहे? कांदा कमीत कमी 20 ते 22 रुपये किलो प्रमाणे तरी जायला पाहिजे कमीत कमी। पण इथं आल्यावर 5 ते 6 रुपये किलोने कांदा विकला जातो। तर त्यासाठी नाफेड इथं धुळ्यात सुद्धा यायला पाहिजे, नाफेडने खरेदी चालू करायला पाहिजे। नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी अद्यापही नाफेडचं केंद्र सुरू करण्यात आलेलं नाही। त्यामुळे नाफेडच्या माध्यमातून 15 रुपये किलो प्रमाणे कांदा खरेदी किंवा असं शासन म्हणत असलं तरी धुळे जिल्ह्यामध्ये अजून नाफेड केंद्र सुरू झालेलं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला अवघा 500 ते 1000 रुपयापर्यंत भाव भेटत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून नाफेड केंद्र सुरू करावे अशी मागणी देखील पुढे येत आहे। मनीष वासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।